सर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, फार 2 तासात जवळपास सुनावणी झाली आहे. तुम्ही संपूर्ण युक्तिवाद ऐकलाय. आज सुप्रीम कोर्टामध्ये माननीय कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली आणि उद्या माननीय न्यायालयाने उद्याची पण पुन्हा वेळ दिलेली. उद्या पुन्हा 2 वाजता माननीय कपिल सिब्बल हे प्रतिपक्षाची बाजू मांडतील. आज विशेष करून या 2-3 मुद्द्यांवर चर्चा झाली की इलेक्शन कमिशनचं सिम्बल जे देण्याच्या संदर्भातला आणि पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी जे पॉलिटिकल पार्टीला रेकग्नाइज केलं ते त्यांनी 15 थ्रू त्यांनी त्यांचं सबमिशन केलेलं आहे. परंतु तसं नाही, इलेक्शन कमिशनने जे रेकग्नायझेशन दिलेलं आहे ते दुसऱ्या कलमाच्या आधारे दिलेलं आहे आणि सिम्बल अलॉट करताना जे पॉलिटिकल पार्टीचं वोटिंग पर्सेंटेज आहे ते वोटिंग पर्सेंटेज काउंट केलं जातं आणि त्या संदर्भात या संदर्भातले आर्ग्युमेंट झाले. आणि पॉलिटिकल पार्टीचं लेजिस्लेटिव्ह पार्टीचं जे मेंबर्स आहेत ते पण पॉलिटिकल पार्टीचे एक प्रकार मेंबर्सच असतात. त्यामुळे ते पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी होऊ शकत नाही आहे. अशा चर्चा झाल्यात. चर्चा उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून चालू राहतील आणि उद्या माननीय कपिल सिब्बलच हे युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या वतीने अजून एक त्यांचे लॉयर हे युक्तिवाद करतील आणि त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आमच्या वतीने रोदगी आहेत, कौल आहेत आणि मेहता साहेब आहेत आणि 4 असे सगळे सिनियर लॉयर आहेत. हे सर्वजण आमच्या बाजूने युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल. आणि त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे. जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल. या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या नेत्यांनी आता बाहेर आल्यावर दावा केला आहे की एक प्रकारे निकालच त्यांच्या बाजूने लागतो असा. संजय राऊत यांनी विक्ट्री साईन पण दाखवले. नाही, दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे. त्यामुळे कोणी दावा करू शकत नाही आहे. त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे. दावा हा कोणीच करू शकत नाही. दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू शकते. नाही, हा दावा खरा की खोटा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ स्वतः त्या संदर्भातला निर्णय देतील. आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे. हा दावा खोटा आहे हा हे आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निकालाच्या माध्यमातून देतील. मुख्य नेते पदाच्या एकनाथ शिंदे यांच्या निवडीवरती आक्षेप घेतला गेला. कपिल सिब्बल यांनी सांगितले की घटनेत हे पदच नाही आहे शिवसेनेच्या घटनेमध्ये. नाही, कपिल सिब्बल यांनी ही चुकीची माहिती माननीय न्यायालयासमोर मांडलेली आहे. कारण घटनात्मक पदाची ती निर्मिती केलेली आहे आणि ती निर्मिती करताना जी काही इलेक्शन कमिशनच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर आम्ही फॉलो केलेल्या आहेत आणि जी माननीय बाळासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेला अनुसरूनच ह्या सर्व आम्ही प्रोसिजर केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, घटनेला अनुसरून आहे आणि घटनेचा विजय होईल आणि इलेक्शन कमिशनच्या नियमांचाच विजय होईल. धन्यवाद. सर आज क्या हियरिंग हुई है और क्या मुख्य बातें आपकी तरफ से कही गई? आज हियरिंग स्टार्ट हुई है और माननीय कपिल सिब्बल जी ने प्रतिपक्ष की उनकी जो भूमिका है वो माननीय उच्च न्यायालय के सामने सादर की है. और आप सभी को पता है कि हमने जो प्रोसीजर फॉलो किए इलेक्शन कमीशन के रूल के तहत फॉलो किए और जो इलेक्शन कमीशन के रूल के तहत जो हमारी कॉन्स्टिट्यूशन है वो कॉन्स्टिट्यूशन को फॉलो करके हमने प्रोसीजर फॉलो करने की वजह से हमें पूरा विश्वास है जो भी निर्णय आएगा वो घटना जिसने कॉन्स्टिट्यूशन फॉलो किया है, जिसने इलेक्शन कमीशन के रूल फॉलो किए उनके बाजू में होगा और वो हमने किया हुआ है. तो हमें पूरा विश्वास है कि जो भी निर्णय आएगा वो रूल और कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से आएगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.